उपवासाकरिता काहीतरी नवीन आणि चटपटीत हवंय, जेणेकरून उपवासाचा उपवास होईल आणि काहीतरी चविष्ट खायला देखील भेटेल। चला तर मग असाच एक चविष्ट आणि खमंग पदार्थ आज आपण बनवूया। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे उपवासाचे अगदी मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट असे दहीवडे। हे दहीवडे कापसाप्रमाणे अगदी मऊ लुसलुशीत होतात, सोबतच चवीला देखील अगदी भन्नाट लागतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर उपवासाचे दहीवडे बनवण्याकरिता इथे मी 2 वाटी वरई घेतलेली आहे। वरई आपल्याला छान अशी निवडून घ्यायची आहे। काही भागामध्ये याला भगर देखील म्हटलं जातं, सोबतच याला उपवासाचे तांदूळ देखील म्हटलं जातं। तर ही वरई आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊ, जेणेकरून ही आपली वरई छान अशी स्वच्छ होईल। छान सोलून ही वरई आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। सर्वप्रथम ही वरई आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्याकरिता इथे मी 5 वाटी पाणी तापवत ठेवलंय। वरई आपल्याला मऊ हवी आहे, त्याकरिता इथे मी 5 वाटी पाणी घेतलंय। पाण्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे सेंधव मीठ आणि आपण धुवून घेतलेली वरई आपण यामध्ये ॲड करूया। वरईला छान अशी उकळी काढून घेऊ आणि मध्यम आचेवर व्यवस्थित अशी मऊ सूत वरई शिजवून घेऊया। वरईला जास्त वेळ शिजायला लागत नाही, 10 मिनिटांमध्येच वरई छान शिजवून होते। आता ही वरई बऱ्याचपैकी शिजलेली आहे। वरई छान मऊ व्हावी याकरिता 5 मिनिटे आपण याची वाफ काढून घेऊ। 5 मिनिटांनंतर आपल्याला ही वरई पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। इथे आपला वरईचा भात बनून तयार आहे। चला तर मग पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आता दहीवडे बनवण्याकरिता आपल्याला 4 वाटी शिजवलेली वरई घ्यायची आहे। दहीवडे बनवण्याकरिता आपल्याला वरई छान मऊ शिजवलेलीच हवी आहे। आता यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे किसून घालायचेत, सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि चवीप्रमाणे आपल्याला सेंधव मीठ यामध्ये ॲड करायचे आणि तिखटाकरिता एक अर्धा चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट देखील मी यामध्ये घातलेली आहे। आता सर्व साहित्य आपण हाताने छान असे मॅश करून व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आपल्याला हे मिश्रण अत्यंत मऊ असं भिजवून घ्यायचे। छान मळून आपल्याला हे पीठ मऊ करून घ्यायचे, जेणेकरून आपण हे वडे जेव्हा तेलामध्ये तळू ते सुटणार नाहीत। 5 मिनिटे मिश्रण मळून घेतल्यावर आपल्याला यामधून छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे। हे मिश्रण जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकता। काही वेळामध्येच इथे हे माझे छान असे गोल गोल दहीवड्याचे बॉल्स बनून तयार आहेत। चला तर हे बॉल्स आपण तळून घेऊया। दहीवड्याचे बॉल्स तळण्यासाठी आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे। मग तेलामध्ये हे बॉल आपण टाकून घेऊया। दहीवडे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। जर मंद आचेवर हे दहीवडे आपण फ्राय केले तर ते ऑइली होण्याची शक्यता असते। त्याकरिता मोठ्या आचेवरच 4 ते 5 मिनिटे हे दहीवडे छान गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत आपण तळून घेऊया। इथे हे दहीवडे छान असे तळून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व दहीवडे आपण तळून घेऊ। आता इकडे मी पातळ असा ताक बनवून घेतलेला आहे। यामध्ये मी थोडंसं सेंधव मीठ देखील ॲड केलेलं आहे। आता दहीवडे गरम असतानाच आपल्याला या ताकामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि हे दहीवडे आपण ताकामध्ये छान असे सोक करून घेऊ। वरई पाणी शोषून घेते, याकरिता 1 मिनिटामध्ये हे दहीवडे छान असे मऊ भिजवून तयार होतात। तोपर्यंत आपण दहीवड्याची दही तयार करून घेऊ। इथे मी 1 वाटीभर दही घेतलेली आहे। या दह्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साखर घालून छान अशी फेटून घ्यायची आहे, जेणेकरून दही छान स्मूथ होते आणि छान अशी गोड देखील होते। इथे हे दहीवडे छान ताकामध्ये सोक झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे दहीवडे आपण काढून घेऊया। मऊ लुसलुशीत असे दहीवडे आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ। तुम्ही बघू शकता हे दहीवडे दिसायला किती सुंदर असे दिसत आहेत। आता यावरती आपण बनविलेली दही घालायची आहे। दहीवड्याला ही दही व्यवस्थित अशी कोट व्हायला हवी।
आणि काही मसाले देखील आपण यावरती घालूया। मसाल्यामध्ये इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि लाल मिरची पावडर यावरती घालणार आहे। जर तुम्ही जिरेपूड उपवासाला खात नसाल तर घातली नाही तरी चालेल। सोबतच जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ती देखील यावरती घालू शकता। आता इथे आपले अगदी मऊ लुसलुशीत चविष्ट असे उपवासाचे दही वडे बनून तयार आहेत। चवीला अगदी भन्नाट लागतात, तर एकदा हे दही वडे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।